नमस्कार रसिका श्रोते हो. आज आपण कथा ऐकणार आहोत. त्या कथेचं शीर्षक आहे बाकावरती. बाकावरती लेखक आहेत रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडताहेत. ऐकूया. बाकावरती. बाकावरती एक तरुण बसलेला आहे. त्याला पाहता क्षणी का कोंडणे बोरकरांच्या छातीत धस्स होतं. स्टेशन मध्यम आकाराचं, सर्वसाधारण वर्दळ असलेलं, क्वचित गजबजलेलं पण बहुधा शांत. बोरकर इथले स्टेशन मास्तर. बरीचशी आकडेमोडीची लिखापडीची कामं करणारा त्यांचा मदतनीस कपिल. कपिल त्यांना मनापासून मदत करतो. तो तरुण आहे, उत्साही आहे, धाडसी आहे. नवीन कामं शिकून घेण्याची त्याला आवड आहे. म्हणून आपलं काम सांभाळून तो बोरकरांची जमतील तेवढी कामं करतो. बोरकर आणि कपिल हे दोघे सोडले तर या स्टेशनवर स्टाफ तसा बेताचा. चेकर वगैरेंसारखे जेमतेम शिकलेले लोक, इतर अंगमेहनतीची कामं करणारे, त्यातली शक्य तेवढी टाळणारे अशिक्षित कामकरी, मोजकीच माणसं. त्यामुळे बोरकरांना कपिलसारख्या सुशिक्षित समजदार माणसाचा मोठाच आधार. कामं सुरळीत चालतात तेव्हा ती हलकी करण्यापुरताच अशा आधाराचा उपयोग होतो. पण परवासारखा प्रसंग कोसळतो तेव्हा तो आधार किती मौल्यवान आहे हे खरं खुरं कळतं. परवा गाडीत एक बॉम्बस्फोट झाला. अतिरेक्यांनी केला की आणखीन कोणी ते कळलं नाही. गाडी स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर 1.5 मिनिटाने स्फोट झाला. तोही असा तसा नाही, प्रचंड. गाडीचा एक डबा तर छिन्न विछिन्न झाला. त्याचे तुकडे तुकडे हवेत भिरकावले गेले. त्याच्या मागल्या पुढल्या सगळ्या डब्यांना तडे गेले. काचा फुटल्या. 60 माणसं जखमी झाली. आणि काल मृतांचा शेवटचा आकडा आला. तो होता 18. इतरांची प्रकृती सुधारते, त्यांच्या जीवाला धोका नाही असं कळलं. पण 18 माणसं, 18 तरुण, वृद्ध, स्त्रिया, मुलं, 18 जीव मृत्युमुखी पडले होते. अपघाताच्या जागेपासून 1.5 मिनिटांवर असल्यामुळे मृतांचे देह अर्थातच प्रथम स्टेशनमध्ये आणले गेले. बोरकरांची धावपळ सुरू झाली. ह्याला फोन, त्याला तार, हा रिपोर्ट, ते टिपण असं सुरू झालं. नियम सांभाळता सांभाळता मदत मागवणं आणि अपघाताची दखल घेता घेता स्टेशनवर ताबा ठेवणं असं 10 हातांनी करण्याचं काम त्यांच्यावर अचानक येऊन पडलं. त्यावेळी त्यांच्या मनात आलं की कपिल हाताशी नसता तर आपल्यासारख्या मध्यमवयीन रक्तदाबाचा विकार असलेला माणूस जागच्या जागी ढेपाळून गेला असता. पण कपिलने जिथे तिथे पुढाकार घेऊन न डगमगता सारं काही निभावून नेलं. म्हणूनच आपण त्या प्रसंगातून सही सलामत सुटलो. परवाचा दिवस एकाएकी कोसळलेल्या धामधुमीचा, ताणतणावाचा, गडबडीचा. काल सगळं थोडं आटोक्यात. वाहतूक सुरळीत, धावपळ कमी. तरीही पोलिसांचं येणं जाणं, लोकांच्या चर्चा चौकशा सगळं होतंच. आणि आज सगळं पहिल्यासारखं, बरंचसं शांत. फक्त प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर तो तरुण. तसा तो अगदी साधाच आहे. अंगावर अनिश्चित रंगाचे बुशर्ट, पॅन्ट, पायात पठाणी चपला, जवळ एक झीपची रेक्झिन बॅग. ऑफिसला जाणाऱ्या मंडईंच्या काखोटीला असते ना तशी. बाकावर हातपाय पसरून तो ऐसपैस बसलेला आहे, जशी त्याला कुठे जाण्याची बिलकुल घाई नाही असा. पण बोरकरांच्या छातीत धस्स होतं तो त्या तरुणाचा चेहरा पाहून. जसा काही पुसटला गेला असावा तसा तो चेहरा आहे. नजर हरवल्यासारखी आहे. तशा त्या हरवलेल्या नजरेनेही तो आपल्याकडेच पाहतोय असं बोरकरांना भासतं. ते त्याच्याकडे न पाहिल्यासारखं करून पुढे जातात.
लगेच रूमशी ते पोहोचेपर्यंत आणखीन एक बाक लागतो. त्या बाकावर एक मध्यमवयीन गृहस्थ बसलाय. पलीकडेच अंतर सोडून एक स्त्री, तिच्या खांद्याला पर्स. अचानक बोरकरांना जाणवतं की ही दोघं आणि पलीकडच्या बाकावरचा तो तरुण, हो, यांच्यात काहीतरी साम्य आहे. ते काय आहे हे लक्षात येताच त्यांचा थरकाप होतो. ती दोघं त्या तरुणासारखीच आरामात बसली आहेत, कुठे पोचायची घाई नसल्यासारखी. एकमेकांशी न बोलता ती निमूटपणे बसून आहेत आणि त्यांचे चेहरे ते तसेच पुसटलेले आहेत, नजरा हरवलेल्या आहेत. लगेच रूममधलं काम आटपून बोरकर परत फिरतात. समोरच्या बाकाकडे न पाहता ते चालू लागतात. तरीही त्यांना कळतंच की अचानक त्या बाकावर, त्या दोघांच्या मधल्या रिकाम्या जागेत एक हडकुळा, कोट टोपी घातलेला वृद्ध येऊन बसलाय. त्यांच्यासारखाच अवाक्षरही न काढता तो बसलाय. त्यांच्यासारखाच त्याचा चेहरा सारवलेला आहे आणि त्या हरवलेल्या नजरेने ते तिघं आपल्याकडेच पाहतायत, जसं काही तिथे सगळं निश्चल आहे आणि आपण एकटेच हालचाल करीत आहोत. आता त्याच्या आधीच्या बाकावरचा तो तरुण एकटा नसतो. त्याच्या पलीकडे आणखीन एक जण येऊन तसाच ऐस पैस बसलेला असतो. आपलं रक्त चढतंय असं बोरकरांना वाटतं. कसेबसे ते आपल्या केबिनमध्ये येऊन पोचतात. खुर्चीच्या पाठीवर मान टाकून स्वस्थ बसतात. पण आपल्या आजूबाजूची खोली अगदी मंद गतीने फिरते असा त्यांना भास होतो. ते डोळे मिटून घेतात. त्यांच्या कानावर कपिलचे शब्द येतात, बोरकर, पाणी घ्या. कपिलच्या आवाजानंच धीर येऊन ते डोळे उघडतात. त्याने पुढे केलेला ग्लास हातात घेऊन पाणी पितात. भोवताली फिरणारी खोली स्थिर होते. कपिल विचारतो, काय झालं? चक्कर आली का? बोरकर अगदी हलकेच त्याला म्हणतात, कपिल, जवळ ये जरा. कपिल शेजारची खुर्ची घेऊन त्यांच्या जवळ येऊन बसतो. कपिल, बोरकर अगदी कुजबुजल्यागल म्हणतात, बाहेरच्या बाकांवर कुणीतरी येऊन बसलेत. त्यात घाबरण्यासारखं काय आहे हेच कपिलला कळत नाही. तो म्हणतो, उतारू असतील, गाडीची वाट पाहत असतील. नाही नाही कपिल, कुणीतरी वेगळेच. बोरकर पुटपुटतात. बरं, एक गाडी येऊन गेली ना की मी जाऊन पाहू नये. कपिल त्यांच्याशी वाद न घालता त्यांना आश्वासन देतो. त्याला काळजी वाटते. रक्तदाबाच्या विकारानेच त्यांना काही बाई भास होत आहेत की काय या शंकेने तो त्यांना म्हणतो, तुमची गोळी देऊ? बोरकर मान डोलावतात. कपिल त्यांना गोळी देतो. ग्लासात शिल्लक राहिलेल्या पाण्याबरोबर ते ती गिळून टाकतात. त्यांना थोडी हुशारी वाटू लागते. काम नका करू काही, पडून राहा थोडा वेळ. कपिल त्यांना उठवून कोपऱ्यातल्या मोठ्या पाठीच्या प्रशस्त आर्म चेअरमध्ये बसवतो. तेवढ्यात बेल वाजते. आधीच्या स्टेशनवरून गाडी निघाल्याची दखल तो घेतो. अनाउन्समेंट देतो. इंडिकेटर चेक करतो. पोर्टरला सिग्नलची सूचना देतो. धाड 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 करत गाडी येते. गलबल, वर्दळ, आवाज हळूहळू कमी होतात. गाडी निघते. काही क्षणात स्टेशन शांत होतं. कपिल केबिनच्या बाहेर येतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. प्लॅटफॉर्मवर 6 बाका आहेत. कधी नव्हे, त्या आज ते सगळे बाक भरून गेलेत. आत्ताच तर ट्रेन गेली, तरी अजून ते भरलेलेच आहेत. त्यावर बसलेल्या उतारूंपैकी कोणीच या ट्रेनने गेलं नाही. सगळे उतारू अगदी आरामात बाकावर बसलेत, कुठेच जायची घाई नसल्यासारखे. त्यांचं रूप त्याला कळत नाही, नजरा दिसत नाहीत, तरीही ते आपल्याकडे रोखून पाहत आहेत या जाणीवेने कपिल अस्वस्थ होतो. त्यांना तुम्ही कोण, कुठले हे विचारावं असं त्याच्या मनात येतं.
पण बाकावर शांत बसलेल्या माणसांना असं विचारण्याची पद्धत नसते. शिवाय कशामुळे कोण जाणे, पण त्यांना काही विचारण्याचा धीरही त्याला होत नाही. ते कोण याचा त्याला अंदाज येत नाही. एवढंच कळतं की 6 बाकांवर प्रत्येकी 3 असे पुरुष, स्त्रिया आणि मुलं असे सगळे मिळून 18 जण बसलेले आहेत. 18 हा आकडा नुकताच अगदी जवळच्या संबंधात ऐकल्यासारखं कपिलला जाणवतं आणि तो अधिकच अस्वस्थ होतो. मध्यरात्र उलटलेली, शेवटची गाडी निघून गेलेली, सगळं चिडीचूप झालेलं. प्लॅटफॉर्मवर स्मशान शांतता पसरलेली. तुम्ही घरी जा बोरकर, कपिल काळजीच्या स्वरात म्हणतो. आज बोरकरांचं काही खरं नाही. त्यांचा रक्तदाब कधीही वाढेल. मग आपल्याला एकट्याला ते निस्तरणं कठीण जाईल याची त्याला चिंता. मी आहे इथे. काही प्रॉब्लेम आला तर मी पाहून घेईन, तो म्हणतो. त्याचं आपल्या कामावर प्रेम आहे. या स्टेशनलाही त्याने जीव लावला आहे. मी बाहेर कसा पडू पण, बोरकर म्हणतात. प्लॅटफॉर्मवर ते 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 भीतीने त्यांना आणखीन काहीच बोलवत नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मी सोडतो तुम्हाला घरी आणि परत येतो. आजूबाजूला न बघता कपिल आणि बोरकर स्टेशनच्या बाहेर पडतात. कपिल आपल्या मोटरसायकलवरून त्यांना घरी सोडतो. कपिल घराच्या दारात त्याचा हात घेऊन बोरकर दाटलेल्या स्वरात म्हणतात. कपिल, तू आहेस म्हणून माझं सगळं ठीक चाललंय रे. डोंट वरी. आज तुमची तब्येत ना ठीक नाही आहे म्हणून फार हळवे झाले आहेत तुम्ही. विश्रांती घ्या. रात्री चांगली झोप लागली ना की सकाळी बरं वाटेल. हवं तर मी येऊन जाईन सकाळी लवकर. बोरकरांचा निरोप घेऊन कपिल स्टेशनवर परत येतो. रात्री फारसं काम नसतं. कुणीतरी जागेवर हवं एवढंच, मग ताणून दिली तरी चालतं. कपिल स्टेशनमध्ये शिरतो. त्याचं धाडस जागं होतं. प्लॅटफॉर्मवर किती जण आहेत, काय करतायत हे बघितल्याशिवाय झोपायचं नाही असं तो ठरवतो. नेहमी यावेळेस असायचा त्याप्रमाणे प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट असतो. फक्त 6 बाकांवर मिळून काही जण कमी झालेले दिसत आहेत. 3 हां 3 कमी आहेत. 15 जण अजून बसलेले आहेत. कपिलच्याने राहवत नाही. तो मधल्या बाकावर बसलेल्या 3घांकडे जातो. त्यांच्यासमोर उभा राहतो. ते हालचाल करत नाहीत, फक्त बिन नजरेने पाहत राहतात. कोण आहात तुम्ही, धीर एकवटून कपिल विचारतो. इथे का बसलात. समोर थोडीशी हालचाल, मग नाईलाजाने उमटावा तसा स्वर. आम्ही वाट पाहत थांबलोय. 3घांपैकी कुणाचेच ओठ हालताना दिसत नाहीत. खरं तर ओठही दिसत नाही, पण आवाज मात्र येतो. प्रत्यक्ष येतो की कपिललाच तो जाणवतो. काही कळत नाही. कशाची वाट पाहताय तुम्ही. शेवटची गाडी तर गेली, कपिल म्हणतो. आमच्यातले 3घे गेले. पुन्हा एक आवाज ऐकू येतो. ऐकू येण्यापेक्षा जाणवतो. आवाजाच्या दिशेने कपिल पाहतो. शेजारच्या बाकावरचे 3घे जण उठून सावकाश त्याच्या जवळ आलेले असतात. आम्हीही जाणार लवकरच. आणखीन आवाज. कपिलच्या दुसऱ्या बाजूने 2घे दुखणा इतासारखे प्रयासाने चालत येतात. ते लवकरच जाणार असं का म्हणतात हे कपिलच्या ध्यानात येतं. त्या 2घांपैकी एक स्त्री असते आणि दुसरा पुरुष. दोघांचीही शरीरं आत्ताच विरळ होऊ लागली आहेत. पण तुम्ही इथे का थांबलात. भीतीपोटी कपिलचे शब्द स्पष्ट येत नाहीत. इथे नाही तर कुठे थांबणार आम्ही.
वाढत चाललेल्या घोळक्यातून आवाज येतो. इथून जवळच तर इथेच तर आमची शरीरं तुम्ही आणलीत. आम्ही जाऊ, सगळे जाऊ एक एक करून, पण लगेच नाही. थांबावं लागेल, आम्हाला थांबावं लागेल. पण आता घाई नाही, कसलीच घाई नाही. ते सगळे कपिलच्या भोवती जमा झालेले 15 जण. त्यांचे आकार अधिकाधिक विरळ, अधिकाधिक ऐस पैस पसरणारे, आणि थंडी अगदी बर्फागारात जाणवेल तशी थंडी, आणि एक कुबट वास. कुबट. कपिलचं देहभान सुटू लागतं. त्या घोळक्यामध्येच तो जेव्हा खाली कोसळतो तेव्हा त्याला फक्त 2च गोष्टी जाणवत असतात. सगळ्या जगाचा आकार विस्कटत चाललाय, आणि थंडीची एक लाट आपल्या अंगावर चाल करून येते. 2 दिवस बोरकर बिछाण्यातच असतात. 3ऱ्या दिवशी ते स्टेशनवर येतात. तेव्हा प्लॅटफॉर्मवरचे बहुतेक सगळे बाक रिकामे झालेले असतात. फक्त एकाच बाकावर कपिलसारखाच कुणीतरी एक जण अस्ताव्यस्तपणे बसलेला असतो. त्याचा चेहरा पुसटल्यासारखा झालेला आणि नजर हरवून गेलेली. कथा इथे संपली आहे. कथा वाचल्यानंतर माझा उद्देश असतोच की श्रोत्यांमध्ये वाचनाची उत्सुकता निर्माण व्हावी, आणि म्हणून मी कथेबरोबर लेखकाचं आणि पुस्तकाचं पण नाव देत असते. बऱ्याच जणांनी विचारलं की ही पुस्तकं कुठे मिळतील. तर ॲमेझॉन, बुकगंगा, नंतर आपलं स्थानिक पुस्तकांचं दुकान, इथे तर ही पुस्तकं मिळतीलच. पण ऑनलाईन एक बुकशॉप आहे, स्पर्श बुकशॉप म्हणून, तिथून मी बरीच पुस्तकं विकत घेते. तर त्या ऑनलाईन बुकशॉपचा फोन नंबर मी तुम्हाला पहिल्या कॉमेंटमध्ये देते. जर कुणाला उत्सुकता असेल पुस्तकं वाचायची तर कोणतंही पुस्तक ते उपलब्ध करून देतात. फक्त जर आवृत्तीच निघालेली असेल, आउट ऑफ प्रिंट असेल तर सगळ्यांचाच नाईलाज असतो. पण जर पुस्तक उपलब्ध असेल तर ते कुठूनही तुम्हाला मिळवून देतात. ऑनलाईन आहे त्यांचं हे शॉप. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.